श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या 26 नोव्हेंबर रोजी मंगळवारी आलेली आहे उत्पत्ती एकादशी आणि उद्याच उत्पत्ती एकादशीचं व्रतसुद्धा केलं जाणार आहे. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केलं जातं. उत्पत्ती एकादशी ही चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी आहे. भगवान विष्णू यावेळी जागृत अवस्थेमध्ये या सृष्टीची जबाबदारी घेतात, म्हणून या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म हा झाला होता. पौराणिक कथेमध्ये सांगितल्यानुसार एकदा भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये होते. जेव्हा मूर नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता, तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरात दैवी देवीचा जन्म झाला. त्या देवीने युद्धामध्ये मूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि यावर भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन या देवीला एकादशीचे नाव दिले आणि या देवीला वरदानही दिले की जे देवी एकादशीची व्रत पूजा करतील त्यांना सुख सौभाग्य हे प्राप्त होईल. आणि तेव्हापासून एकादशीचे व्रत हे केले जाते. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. उत्पत्ती एकादशीलाच उत्पन्न एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने त्यांची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या जीवनातील संकट दूर होतात. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यास सुरुवात होते. आपली धनसंपदासुद्धाही वाढते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता एकादशीने स्वतः येऊन आशीर्वाद दिल्याने आपले कल्याण होते. उत्पन्न एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याच्या मागील आणि वर्तमान या दोन्ही जन्मांची पापेही नष्ट होतात. उत्पत्ती एकादशीचं व्रत केल्याने भगवान विष्णूंचे अपार आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि सर्व तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याचं फळ हे आपल्याला मिळतं. तर अशा या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी जर आपण काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचे फळसुद्धा आपल्याला लाभदायक आणि शुभकारक ठरत असतं. या उपायांचं फळ आपल्याला अनंत पटीने मिळत असतं आणि म्हणूनच उद्या उत्पत्ती एकादशीला आपल्याला एक खास महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे. आणि हा महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला उद्या कसा करायचा आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. उद्या मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला एक महत्त्वाची वस्तू खाऊ घालायची आहे. उद्या उत्पत्ती एकादशीच्या तिथीला आपण जर ही वस्तू गाईला खाऊ घातली तर आपल्या संपूर्ण घराची प्रगती होईल. आपल्या धनसंपदेमध्ये वाढ होईल. प्रत्येक कामामध्ये मनासारखं यश मिळून आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरात माता लक्ष्मी ही स्थिर होण्यास मदत होईल. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा उपाय उद्या आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गाईची पूजा केल्याने 33 कोटी देवांची पूजा केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं. श्री विष्णूंचंच रूप असलेल्या श्रीकृष्णांना सुद्धा गायी या अतिशय प्रिय होत्या आणि म्हणूनच एकादशी तिथी ही श्री विष्णूंना समर्पित असल्याने एकादशीच्या तिथीला आपल्याला गायींची पूजा ही सुद्धा जरूर करायची आहे. गोमातेची पूजा केल्याने, गोमातेची सेवा केल्याने आपल्याला मोक्ष हा प्राप्त होत असतो असं म्हटलं जातं. गोमातेची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात आणि म्हणूनच एकादशीच्या तिथीला उद्या आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला प्रत्येकाला जीवन जगताना काही ना काही अडचणी या येतच असतात. काही ना काही संकट हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात. कोणाला आर्थिक समस्या जाणवतात तर कोणाला अपेक्षित यशप्राप्तीही मिळत नाही. कोणाच्या इच्छा या पूर्ण होत नाहीत. खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा कामामध्ये यश मिळत नाही. खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा हवी तशी अर्थप्राप्तीसुद्धा होत नाही. घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर होत नाही. घरात सतत पैशांच्या अडचणी या निर्माण होतात. तर यासारख्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी उद्या हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे आणि हा उपाय केल्याने आपल्या या अडचणी नक्कीच दूर होतात. पण हा उपाय करण्यासोबत आपल्याला आपले कष्ट, आपली मेहनत ही सुद्धा तितकीच आपली इच्छा पूर्ण होण्याकरता प्रामाणिकपणे करायची आहे. असं नाही की नुसता उपायच करायचा आहे आणि काही कामच नाही करायचं आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी. तर असं आपल्याला करायचं नाही आहे. आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपायसुद्धा करायचा आहे आणि त्यानुसार आपले प्रयत्न, आपली मेहनत, आपले कष्ट हे सुद्धा आपल्याला तितकेच प्रामाणिकपणे करायचे आहेत. आपण केलेल्या कष्टाला, मेहनतीला योग्य फळ मिळावं आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे. आणि जितक्या प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट कराल
आणि जितक्या विश्वासाने हा उपायसुद्धा कराल तितके लवकर फळ तुम्हाला या उपायाचे मिळणार आहे। आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची भाग्याची साथ ही या उपायामुळे मिळणार आहे। आपण केलेले कुठलेही प्रामाणिक प्रयत्न हे वाया जाऊ नयेत यासाठीच हा उपाय आपल्याला करायचा आहे। आणि हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात। आणि हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याला सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे आणि तसंच आपल्या देवघरातील देवांची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे। आणि आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर बाळकृष्णांची हळद कुंकू अक्षदा चंदन लावून विधिवत पंचोपचार पूजा करायची आहे। आणि बाळकृष्णांना म्हणजेच श्रीहरी विष्णूंचंच रूप असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत। आणि तसंच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे आणि याच दिव्याने बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। तसंच धूपसुद्धा ओवाळायची आहे आणि अगदी मनभावे बाळकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार करायचा आहे। याप्रमाणे देवपूजा करून झाल्यानंतर तुळशीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे, पण तुळशीला स्पर्श आपल्याला करायचा नाही आहे आणि तुळशीजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्याला लावायचा आहे। आणि याप्रमाणे तुळशीची आणि देवांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतात। हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये हळद कुंकू अक्षदा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा फुलं आणि एक पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि यासोबत एक गुळाचा खडा आणि 2 केळी यासुद्धा घ्यायच्या आहेत। आणि हे जे आपण ताट तयार केलेलं आहे तर ते सर्वात आधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासमोर ठेवायचं आहे किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवलं तरीसुद्धा चालेल। यानंतर श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे आणि जो दिवा आपण या ताटामध्ये ठेवला आहे तर त्या दिव्याने आपल्याला या देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी हे ताट आपल्याला आपल्या देवघरामध्येच राहू द्यायचं आहे। आणि यानंतर हे ताट आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर तिथे तुम्हाला हे ताट घेऊन जायचं आहे। गायीजवळ गेल्यानंतर सर्वात आधी गायीच्या पायांवर तुम्हाला या कलशातलं पाणी टाकायचं आहे आणि गायीची हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। आणि जो दिवा आपण घेतला आहे तर त्याच दिव्याने आपल्याला गाईला ओवाळून घ्यायचं आहे आणि ज्या 2 केळी आपण घेतल्या आहेत तर त्यातील एक केळी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यासोबत एक जो गुळाचा खडा घेतला आहे तो सुद्धा आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ही केळी आणि गुळाचा खडा आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे। गाईला केळी आणि गुळाचा खडा खाऊ घालताना जर गाईने तुमच्या हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलेल। गायीने जर आपला हात चाटला तर आपले दुर्भाग्य हे सौभाग्यामध्ये बदलतं असं म्हटलं जातं। आपले वाईट दिवस संपून आपल्या चांगल्या दिवसांची सुरुवात होते, आपले नशीब बदलते असं म्हटलं जातं। आणि जर तुम्हाला गाईला तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही ते ताट खाली ठेवून गाईला या पद्धतीने सुद्धा खाऊ घालू शकतात। यानंतर गोमातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। आणि यानंतर गाईसमोर उभं राहून आपल्याला आपले दोन्ही हात जोडून गोमातेला नमस्कार करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे आपली जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी गोमातेला विनंती करायची आहे। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर गोमातेच्या पायाखालची माती ही तुम्हाला तुमच्या मस्तकाला लावायची आहे। गाईच्या पायाखालच्या या मातीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण गोमाता ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि म्हणूनच तिच्या पायाखालची माती धूळ ही सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते। अशी माती अशी धूळ जर आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवली तर आपल्या घरातला वास्तुदोष हा दूर होत असतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। आणि म्हणूनच जर तुम्हाला गोमातेला केळी खाऊ घालण्यासोबत गोमातेच्या पायाखालची धूळ माती जर तुमच्या मस्तकाला लावायला मिळाली तर ती नक्की लावा। यामुळे तुमची सर्व पापे नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या लवकरात लवकर पूर्ण होतील। आणि आपण जी दुसरी केळी घेतली आहे तर ती आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसादरूपी ग्रहण करायचे आहे। तर याप्रमाणे हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्या उत्पत्ती एकादशीला करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे की उद्या उत्पत्ती एकादशीला गोमातेला आपल्याला कोणती महत्त्वाची वस्तू ही खाऊ घालायची आहे की जेणेकरून आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील, आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।